नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी एकदम स्पेशल रेसिपी घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे पहिल्या पावसातली नदीतली मच्छी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर चला टाईम न घालवता जाऊया रेसिपीकडे. तुम्हाला माहीतच आहे, जोरदार पाऊस चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नदीतली मस्त लहानवाली मच्छी भेटलेली आहे. याला वल्गण पण बोलतात. तर आपण आता याला चांगलं साफ करून घेणार आहेत. याचे लहान लहान पंख आहेत ते साफ करणार आहोत. पोटाच्या भागात आपण पूर्ण कटिंग करून छान याचं पोट साफ करून घेणार आहोत. आणि आपण इकडे मच्छी साफ करून घेतलेली आहे. अर्धी मच्छी मी ठेवून दिलेली आहे फ्राय करायला. याचं आपण कालवण बनवणार आहोत. एकदम छान रसा. बघा तुम्ही, पोट वगैरे एकदम साफ केलं आहे. 2 वेळा पाण्यातसुद्धा धुवून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मसाला, मीठ आणि हळद घालूया. तिकडे मी 1 चमचा हळद, मीठ आणि मसाला घालणार आहे. आणि याला चांगलं आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे. आपण 10 ते 15 मिनटासाठी याला साईडला ठेवून देऊया, म्हणजे तेवढी चांगली चव या मच्छीला येईल. आता याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आणि मिक्स झाल्यानंतर 10 ते 15 मिनटासाठी, खूप झाला टाईम 10 ते 15 मिनटं, आपण याला साईडला चांगलं मस्त ठेवून देऊया. आणि तोपर्यंत जो कांदा, टॉमॅटो वगैरे कापून घ्यायचा आहे तो आपण चांगला कटिंग करून घेऊया. तर मित्रांनो, इकडे मी कढई आता मस्त गरम करत ठेवलेली आहे. आपण त्याच्यामध्ये अंदाजे 4 ते 5 चमचे तेल घेतो आहे. आणि याच्यावर आपण लसूण आणि मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे ते आपण टाकतो आहे तेलावर आता सगळ्यात पहिला. तर तेल गरम झालेलं आहे. मस्त फोडणीला आपण लसूण आणि इकडे मिरची आपण वाटण करून टाकलेली आहे. त्याच्यावर आपल्याला एक कांदा टाकायचा आहे. मी कांदा घेतला आहे बारीक कटिंग करून. तो कांदासुद्धा मी इकडे टाकतो आहे. आता कांदासुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत कांद्याला चांगला कलर येत नाही तोपर्यंत कांदा आपल्याला इकडे परतत राहायचा आहे. त्याच्यानंतर आपण टॉमॅटो घालणार आहोत, पण पहिला आपल्याला कांदा चांगला कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याला चांगला कलर आला आहे. आता आपण इकडे टॉमॅटो घालूया. टॉमॅटोसुद्धा मी 1 टॉमॅटो घेतला आहे बारीक कटिंग करून. टॉमॅटो घातलेला आहे. आता आपल्याला याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता टॉमॅटो आणि कांदा चांगला शिजेपर्यंत आपल्याला परतायचा आहे. टॉमॅटो आणि कांदा छान शिजलेला आहे. आता आपण याच्यावर मसाला टाकूया. तर इकडे मी 1 चमचा मसाला घेतलेला आहे. आपला घरगुती नॉर्मल मसाला असतो तो घेतलेला आहे मी इकडे. त्याच्यावर थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेली आहे. हळद घेतो आहे 1 चमचा. मीठ चवीनुसार घेतो आहे. इकडे मी 1 चमचा मीठ टाकतो आहे, कारण ऑलरेडी आपण मीठ घेतलं होतं, त्याच्यामुळे मीठ 1 चमचा आपल्याला खूप होईल इकडे. आता आपण याच्यावर थोडासा मच्छीचा जो मसाला येतो, तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होईल, तो आपण इकडे फिश मसाला टाकलेला आहे. आणि आता याला चांगला आपण परतून घेऊया. पूर्ण मसाले छान मिक्स होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. एकाच ठिकाणी सगळे मसाले लागायला नको, म्हणून आपण छान परतून घेतो आहे. आपला फिशसाठी मसाला इकडे रेडी झालेला आहे. आता आपण ती फिश मस्त फ्रेश करून ठेवलेली आहे, मसाला वगैरे लावून ती आपण आता याला घातलेली आहे. आणि आता याला आपल्याला चांगलं हळूहळू परतून घ्यायचं आहे. तुम्ही जर जास्त जोर लावून परततील तर मच्छी तुटू शकते. त्याच्यामुळे आपल्याला एकदम हळू हाताने, हलगत हाताने असं छान त्याला परतून घ्यायचं आहे. मच्छी आपण चांगली फ्राय करून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकतो आहे, कारण आपल्याला इकडे बनवायचं आहे फिश करी. तर फिश करीसाठी आपण इकडे पाणीसुद्धा आता घातलेलं आहे. आता आपण याला चांगलं हळू हाताने असं थोडंसं मिक्स करून घेऊया, म्हणजे जे पाणी आपण टाकलेलं आहे ते छानपैकी सगळ्या फिशला लागून राहील. आणि आता आपल्याला इकडे छान वाफेवर ठेवायचं आहे थोडा वेळ. आता तुम्हाला पाणी टाकल्यानंतर लगेच असं वाटणार नाही की ग्रेव्हीला छान कलर वगैरे आला आहे, बट थोड्या वेळाने छान पाण्यालासुद्धा कलर येऊन जाईल. आता 5 मिनटं वाफेवर ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकतात
फिश पण तुम्ही बघू शकता तिकडे. फिश आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे, कारण फिश एकदम सॉफ्ट असते, ती लगेच शिजते. तर आपण आता थोड्या वेळ वाफेवर ठेवूया. याच्यावर मी झाकण ठेवतो आहे, उकळ पण छान आलेला आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि याला 7 ते 8 मिनटासाठी शिजत ठेवूया. तर मित्रांनो 7 ते 8 मिनटं झालेले आहेत आणि पाण्याला छान उकळ आलेला आहे. आणि आता तुम्ही बघू शकतात आपली फिश इकडे रेडी झालेली आहे. तर आपण मच्छीला आहे ना आता छानपैकी असं थोडं तुम्हाला दाखवतो मी फिश काढून पण. हे बघा छान ग्रेव्हीसुद्धा झालेली आहे आणि फिशसुद्धा आपल्याकडे रेडी आहे. जर व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा. तर आपल्याकडे रेसिपी रेडी आहे. आता आपण याच्यावर थोड्या वेळ फक्त अजून आपण वाफेवर ठेवणार आहोत आणि नंतर याच्यावर मस्त बारीक कोथिंबीर कटिंग करून घेतलेली आहे, ती आपण घालणार आहोत. आता मच्छीला छान आंबट बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये कोकमचं पाणी टाकतो आहे. तुम्ही चिंचेचं पाणीसुद्धा घालू शकतात, पण मी इकडे कोकमचं पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण याला चांगलं असं मिक्स करून घेऊया. भाजी थोडीशी काळसरसारखी होईल, पण टेस्ट लाजवाब होईल. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि तुम्ही आता बघू शकतात फिश आपली पूर्णपणे इकडे शिजलेली आहे. तर आता आपण इकडे कोथिंबीर घालूया बारीक कटिंग केलेली. आणि मित्रांनो आपली रेसिपी इकडे रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडली तर काय करायचं तुम्हाला माहीत आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या फॅमिलीमध्ये मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करायचे आहे. तुम्हाला अजून अशाच व्हिडिओ बघण्यासाठी, तुम्हाला अजून अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढची रेसिपी काय पाहिजे, कशावर पाहिजे, मी नक्की घेऊन येईन.